नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. आज 9 रोजी NDAचे सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचा पंडित नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांना बहुमान मिळाला आहे. अशातच केंद्र सरकारमध्ये रावेर लोकसभा नवनिर्वाचित खासदार रक्षाताई खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने जळगाव जिल्ह्यासाठी दुग्ध शर्करा योग जुळून आला. माननीय नरेंद्र मोदी यांच्या 3ही टर्ममध्ये रक्षाताई खडसे ह्या रावेर लोकसभा मतदारसंघातून आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. नामदार गिरीश महाजन यांच्या रूपाने तालुक्याला व जिल्ह्याला राज्य सरकारमध्ये एक वजनदार मंत्री लाभले असून त्यांच्या जोडीला विकासाचा महामेरू वेगाने पुढे नेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात रक्षाताई खडसे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले. जामनेर येथील राजमाता जिजाऊ चौकात माननीय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ पदविधी सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला होता. माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ घेताच फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा. मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. सगळ्या मंत्रिमंडळाला मंत्र्यांना शुभेच्छा देतो व आज खऱ्या अर्थानं रामराज्याची स्थापना होत्याचा अनुभव सगळ्यांना येतोय. मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात अनेक छोटे कार्यकर्ते मोठे झालेले आहेत आणि मोदीजींचं नेतृत्व ज्या देशात आहे या देशात हा भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो सगळ्यांना संधी देतो आणि म्हणूनच तिसऱ्यांदा रक्षाताई या निवडून आलेल्या असताना निश्चितच त्यांना मंत्रिपद मिळतंय. सगळीकडे आनंदाचं वातावरण. या आनंदाचं शब्दात वर्णन करणं मुश्किल आहे. एवढा आनंद आज मलाच नव्हे भारतातील सगळ्या जनतेला झालेला आहे. प्रामुख्याने आपला जिल्हा असेल, आपला तालुका असेल, नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भरघोस अशा मताधिक्याने आपले दोघंही खासदार निवडून गेलेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यात
जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा निश्चितच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आज तिसऱ्यांदा मोदीजी या देशाचे पंतप्रधान होत आहेत. नेहरूंच्या नंतर आपण म्हणायला म्हणतो की नेहरूंच्या नंतर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होत आहेत. पण खरं जर पाहिलं तर पहिले 5 वर्ष नेहरू हे इलेक्शन लढून पंतप्रधान झालेले नव्हते, तर ते नियुक्त पंतप्रधान होते. म्हणजे आपल्या पंतप्रधानांचा 3 वेळेस सार्वजनिक जीवनात लोकांमध्ये निवडणूक लढून आणि ते तिसऱ्यांदा आज या देशाचे पंतप्रधान होत आहेत. हे त्यांच्या साध्यांसाठी आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी फार अभिमानाची बाब आहे. गेल्या 10 वर्षात देशाची मान उंचावी, गरिबांना योग्य ते न्याय मिळावा, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सरकारने सामील व्हावं, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेलं आहे. यापुढे हे 5च वर्ष नाही, याच्या पुढचेही 5 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भारताच्या आमचा मोठा आनंदाचा आमच्यासाठी दिवस आहे. कारण आजच्या दिवसाने आमच्या सर्व भारतवासियांचा अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आज माननीय साहेब तिसऱ्यांदा या ठिकाणी शपथ घेत आहेत आणि अखंड भारताचं तथा विकसित भारताचं स्वप्न या ठिकाणी आमच्या लोकांनी आमच्या पूर्ण होईल याचा मला कुठलीही प्रकारची शंका नसून खात्री आहे. हिंदुस्तान तीसरी बार नरेंद्र मोदी हिंदुस्तान बनेंगे और हमको विश्वास है वो सबका साथ सबका विश्वास और ये काम करेगी. जनता ने उनको तीसरी बार और हम सब खुश हैं. भारतीय जनता पार्टी के सारे लोग यहाँ पे खड़े हैं. अनिल भाई नगर इलेक्शन मैंने सब चले गए यहाँ से और सब खड़े हैं और ये बहुत अच्छा हुआ कि मोदी बार पंतप्रधान. आज 9 जून 2 मई तारीख आज नरेंद्र मोदी भाई पंतप्रधान बनने जा रहे हैं और बन गए हैं. ये हमारे लिए बड़ी फख्र की बात है कि वो तीसरी बार हम भारतीय जनता पार्टी से जुड़े हैं, जुड़े रहेंगे और ये सबका गंदगी की तो हम सही दिल से हम पूरा का पूरा समाज के साथ रहेगा. आज निश्चितच हा सर्विसवाच्या गौरवाचा दिवस आहे. कारण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत आणि त्यांची जी संकल्पना आहे विकसित भारताची जी